जमलं का? हरे श्रीमन्महामंगलमूर्तये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। ओम नमः परमहंस स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय नमः। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदय संविष्टं नरसिंहम् अहं भजेत। विश्वसर्ग विसर्गादि नवलक्षण लक्षितम् श्रीकृष्णाख्यं परं धाम जगद्धाम नमामि ततो। माधवो माधवावीशौ सर्वसिद्धिविधायिनो वंदे परस्परात्मानो परस्परो अतिप्रियो संप्रदायानुरोधेन पौर्वापयानुसारतः रम्यां श्रीशिवपुराणकथा षष्ठदिने यथेदानीं प्रस्तूयते। क्वाहं मन्दमती क्वेदमन्थनं क्षीरवारिधे किं तत्र परमार्णुर्वे यत्र मज्जति मन्दरः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने वसत्वं मम जिह्वाग्रे विद्यां देहि नमोऽस्तुते। कैलासराना शिवचंद्रमौळी फणेंद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। समचरणसरोदं सान्द्रनीलाम्बुदाभम् जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। श्रीगुरुध्यान श्रीगुरु अर्चन हेन घडता मति होईल मंदा। श्रीगुरु विठ्ठल भावे वंदा दाखविती निज परमानंदा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। जिने वाहिले नवमास ओझे जिने चिंतिले सर्व कल्याण माझे। जिला पाहता मोदतो बाललीला
नमस्कार माझा तया माऊलीला ज्याने छत्रशिरावरी धरुणिया केले सुखे पालन विद्या वेद सुसंस्कृती शिकवणी ज्ञानामृते पाजुन निंदा स्तुती कष्ट न गणता केले आम्हा रक्षण जनकाचार्य गुरुपदावरी माझे असो वंदन नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय बोला सगळे गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय जटाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जगदंबा जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा गे जगदंबा आई भवानी जगदंबा हे माय भवानी जगदंबा देवी भवानी जगदंबा बोला आई भवानी जगदंबा देवी भवानी जगदंबा तुळजापुरी तू जगदंबा माहुरगडी तू जगदंबा तुळजापूरची जगदंबा माहुगडाची जगदंबा कोल्हापुरी तू जगदंबा तू जगदंबा कोल्हापुरी तू जगदंबा तप्तशृंगी तू जगदंबा माय भवानी जगदंबा देवी भवानी जगदंबा आये भवानी जगदंबा तुळजी भवानी जगदंबा आओ हनुमान जी कथा में विराजो आओ हनुमान जी कथा में विराजो अब हनुमान जी कथा में विराजो अब हनुमान जी कथा में विराजो आओ हनुमान जी कथा में विराजो आओ हनुमान जी कथा
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, दत्तात्रय जनार्दन स्वामी गणाथ महाराज की जय, सद्गुरु दादा महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान। नमः पार्वती पते हर 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 महादेव। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री साम्ब सदाशिवाय नमः। यो धत्ते निजमायैव भुवनाकारं विकारोज्झितो, यस्यायु करुणाकटाक्ष विभवो स्वर्गापवर्गाभिधो, प्रत्यग्बोध सुखाद्वयं हृदि सदा पश्यन्ति यं योगिनः, तस्मै शैलसुतादिपूर्वशे शिश्वन्नमस्ते जस। जे निर्विकार आहेत, आपल्या मायेने विराट आकार धारण करतात, स्वर्ग आणि मोक्ष ज्यांच्या कृपा कटाक्षाचं वैभव आहे, आणि योगीजन आपल्या हृदयामध्ये नेहमी त्यांना आत्मानंद स्वरूपामध्ये पाहतात। अर्ध शरीर शैल राजकुमारी पार्वतीनं सुशोभित आहे, अशा त्या भगवान महादेवांना आम्ही साष्टांग नमस्कार करतो। ज्यांचे नेत्र सुंदर आहे, स्मितहास्य मुखकमल अत्यंत मनोहर आहे, चंद्रकले समान जे उज्ज्वल आहे, आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक या त्रिविध तापांना शांत करणारे आहेत, अशा त्या भगवान सच्चिदानंदमय गिरिराजनंदिनी सह विराजमान असणाऱ्या भगवान पार्वती परमेश्वराला आमचा साष्टांग नमस्कार असो। नैमिषारण्यामध्ये चर्चासत्र सुरू आहे, आणि आपलं चर्चासत्र फक्त 2 अध्यायाचं आज आहे, कारण तुमची ओढ तुमचे पाय रामाच्या भेटीकडे चालले। पुण्यवान आहात, कथा ऐकली शिवाची, भेटायला चालले रामाला। शिव हे रामाचं आराध्य दैवत आहे, आणि राम हे शिवाचं आराध्य दैवत आहे। तुम्ही महान ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुमच्या मुखातून महादेवाच्या दिव्य कथा ऐकल्या, पवित्र कथा ऐकल्या। हे महात्म्य किती ऐकलं तरी आम्हाला या ठिकाणी हवंसं वाटतंय, मनाचं समाधान होत नाही। या महादेवांची जी जेवढी शिवलिंग आहेत त्यांची कथा तुम्ही आम्हाला सांगितली, पण महादेवाची जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आम्हाला जरा सविस्तर सांगा। ते आज नाही होणार, उद्या होणार आहे। तुम्हाला रस्ता दाखवून देतो, उद्या काय ऐकायचंय। आपण ज्या कामाला आलो ते काम करणं फार महत्वाचं आहे। आपण आलो कशाला? कथा ऐकायला। आपलं काम काय? कथा ऐकणं। नाही म्हणले महाराज, कथा ऐकायला नाही आलो, पिकनिक आहे रेणुका ट्रॅव्हल्सची 7 दिवसाची। खाया पिया सुख से सोया, नाहक जमा ना खोया, खाओ पिओ मजा करो, इधर घूमो उधर घूमो, बाजार में जाओ कुछ तो भी लेके आओ। ही पिकनिक झाली। आपण आलो यात्रेला, आणि यात्रेला आल्यानंतर यात्रेकरू सारखं जो राहतो त्याच्यावर भगवान महादेव कृपा केल्या। आता तुम्ही तसे राहता बरं का, नाही तर म्हणतात महाराज आम्हाला बोलायला लागले, नको 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 बाबा, 2 दिवस तुमच्या बरोबर काढायचेत मला। उद्याचा दिवस आहे तुमच्या संगतीला, नाही तर रस्ताच अडवायचे सगळे। जातो कसा औरंगाबादला पाहतो। ही कथा ऐकून मन भरत नाही महाराज। किती शिवलिंग आहेत, या शिवलिंगाची गणती आम्ही करू शकत नाही। ज्याचं वर्णन केल्यानंतर, ज्याचं स्मरण केल्यानंतर महादेव आम्हाला या ठिकाणी कृपा करतात।
12 ज्योतिर्लिंगाचं जो नित्य स्मरण करतो त्याच्यावर महादेवाची नित्य कृपा असते. अशी 12 ज्योतिर्लिंग कोणती आहेत महाराज? सौराष्ट्रामध्ये सोमनाथ आहे, श्री शैल पर्वतावर मल्लिकार्जुन आहे, उज्जैनीमध्ये महाकाल आहे, ओंकार तीर्थामध्ये परमेश्वर आहे, हिमालयामध्ये केदारेश्वर, दाकिनी मणामध्ये भीमशंकर, वाराणसीमध्ये विश्वेश्वर, गोदावरीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर, चिताभूमीमध्ये वैद्यनाथ, दारुकवनामध्ये नागेश्वर, सेतुबंधापाशी रामेश्वर आणि शिवालय सरोवरामध्ये कृष्णेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत. ही 12 ज्योतिर्लिंग जर भूगोलाच्या नकाशामध्ये पाहिली तर एका सरळ रेषेमध्ये यांची या ठिकाणी बांधणी केलेली आहे. काय ऋषीमुनी छान होते आपले, किती विद्वान होते. एक सरळ स्तंभ रेषा आहे आणि त्या स्तंभ रेषेमध्ये हे 12 ज्योतिर्लिंग विराजमान आहे. प्रश्न असा येतो की 12 ज्योतिर्लिंगामध्ये पशुपतीनाथ येतो का? नाही, 12 ज्योतिर्लिंगामध्ये पशुपतीनाथ येत नाही. पण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर पशुपतीनाथाला जावं हेही तितकंच खरं आहे, कारण ते महादेवाचं मुख आहे. पूर्वेकडे अनेक शिवलिंग आहे, पश्चिमेला अनेक शिवलिंग आहे, दक्षिणेला अनेक शिवलिंग आहे, प्रत्यक्ष राजा आणि पश्चिमेला सुद्धा अनेक शिवलिंग आहेत. मग महाराज अत्री ऋषींनी अनसूयेने तपश्चर्या केली, ते शिवलिंग अत्रीश्वर या नावानं प्रसिद्ध झालं. ऐक म्हणाले नारदा, एकदा अत्रीश्वर नावाच्या शिवलिंगाची कथा मी तुला सांगतो. दक्षिणेला चित्रकूट नावाचा पर्वत आहे आणि या चित्रकूट पर्वतामध्ये कामद नावाचं सुंदर वड आहे आणि या कामद वडामध्ये या ठिकाणी अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत होते. याच वडामध्ये अत्री आणि अनसूया दोघांचा आश्रम होता. अत्री अनसूया दैवयोगाने या तपोवनामध्ये तपाला बसले आणि तपाला बसल्यानंतर तपश्चर्या सुरू झाली आणि तपश्चर्या सुरू झालेली असताना 100 वर्ष इंद्रानं पाऊसच पाडला नाही. सगळीकडे दुष्काळ झाला, झाडाला पान राहिलं नाही, जमिनीला भेगा पडल्या, गवत नावाची वस्तू राहिली नाही. पशु पक्षी प्राणी जंगलातले राहणारे सगळे साधू संत महात्मे लांब निघून गेले बाहेर. अत्री ऋषींची तपश्चर्या मात्र चालू आहे. भयावह स्थिती या ठिकाणी झाली. अत्रीसह अनसूया माता तिथंच आहे आणि एक दिवस परिणाम असा झाला, अत्री ऋषींनी 3 वेळा प्राणायाम केला, समाधी लावली आणि अत्री ऋषी समाधीमध्ये तल्लीन झाले. आपल्या पतीला सोडून अनसूया मातेला कुठं जाता येईना आणि अनसूया माता अत्री ऋषींची सेवा करायला लागली. पण अनसूया मातेने एक नियम केला, दररोज एक पार्थिव शिवलिंग करायचं आणि त्याची पूजा करायची. असा अनेक वर्षाचा काळ निघून गेला राजा. महादेवाची आराधना, पतीची सेवा दोन्ही असणार तप इतकं झालं की त्या तपतेजानं अनसूया माता छान दिसायला लागल्या. काही दिवसांनी समाधीमध्ये अत्री ऋषी इतके मग्न झाले राजा की बाहेरच्या जगाशी संपर्क सुटला. आपण सुद्धा इतके मग्न होतो महाराज. आपल्या हातात एक साधन आहे, त्या साधनाला हातात घेतलं की शेजारी कोण बसलं, कोण कोणाला काय बोलतं, हां लक्षच नसतं महाराज. आणि त्या साधनाचं नाव पण छान आहे. कसं पटकन सांगितलं, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. शुकाचार्य वर्णन करतात राजन. देहभान विसरून अत्री ऋषी तप करायला लागले. पतीची सेवा, महादेवाची सेवा इतकी सुंदर चालली राजा. सगळ्या देवांना आश्चर्य वाटायला लागलं, ऋषीमुनींना आश्चर्य वाटायला लागलं. ती श्रेष्ठ ऋषी, गंगादी नद्या, सगळे देव आज अत्री अनसूयेच्या दर्शनाकरता येथे झाले. अत्रीचं तप, अनसूया मातेची पतिसेवा, महादेवाची सेवा पाहून देवांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं. सांगा बरं, अत्रीची तपश्चर्या श्रेष्ठ आहे का अनसूयेची पतिसेवा आणि महादेवाची सेवा श्रेष्ठ आहे? आता ह्याच्यात कोणाला मोठेपण देता येतं सांगता येते का? अत्रीच्या ऋषी श्रेष्ठ आहेत
अनसूया माता अनसूयेच्या जागी श्रेष्ठ आहे. हा कनिष्ठ, हा श्रेष्ठ, हा भाव इथं निर्माण करता येणार नाही. आणि मग प्रत्यक्ष या ठिकाणी सर्व देवांनी दोघांना वंदन केलं, नमस्कार केला आणि सगळ्या देवांनी दोघांचीही प्रशंसा केली. अत्रि ऋषी तर तपाला बसलेच, पण अनसूयेची तपश्चर्या फार मोठी आहे, जी पतीची सेवा करते, महादेवाची सुद्धा सेवा करते. सगळ्या देव अनसूयेची तपश्चर्या, तिची साधना, तिची उपासना पाहून मला इथंच राहावं वाटतं. आणि गंगा नावाची नदी त्या तपोवनामध्ये राहिली राजा. हे सगळं चाललेलं असताना, तपश्चर्या चाललेली असताना 54 वर्षाचा काळ निघून गेला पहा. आणि 54 वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर प्रत्यक्ष राजा या ठिकाणी सगळे देव त्या असणाऱ्या कौतुकाला या ठिकाणी करायला लागले. प्रत्यक्ष आज 54 वर्ष पूर्ण झाले. अनसूया माता सेवा करतात. गंगा नावाची नदी तिथंच राहायला लागली. आणि आज अत्रि ऋषी समाधीमधून बाहेर आले. अत्रि समाधीतून बाहेर आले, पतीला नमस्कार केला. सते, काय ग, प्रत्यक्ष एक काम करणं. काय, मला खूप तहान लागली, मला प्यायला पाणी दे. अनसूया मातेनं नमस्कार केला. हातामध्ये कमंडलू घेतलं, हातामध्ये कमंडलू घेतला आणि अनसूया माता पाण्याच्या शोधाकरता निघाल्या. झाडाला पान नाही, कुठं पशुपक्षी नाही, शेतामध्ये पीक नाही, पाण्याचा थेंब कुठंतरी भेटेल अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी अनसूया माता निघाल्या. वाळलेले पानं बाहेर पडले, खाली पडले होते. पानावर पाय पडला की प्रत्यक्ष राजा त्याचा आवाज यायला लागला. अनसूया माता पुढे, गंगा माता मागे. आणि अनसूयेच्या मागे जात जात असताना आज अनसूया मातेनं वळून पाहिलं तर प्रत्यक्ष गंगा नावाची नदी. अनसूयेनं साष्टांग नमस्कार केला. आपण कोण? मी गंगा नावाची नदी आहे. आणि इथं का? तुझ्या मागे मागे येते. तुझी पतिसेवा, महादेवाची सेवा पाहून मी प्रसन्न झाले आहे. अनसूये, तू खरंच धन्य आहे. स्वामी काज गुरु भक्ती, 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 पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, अनुभवा नाही तुझा, अनुभवा नाही तुझा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, स्वर द्या. पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. पतीची सेवा, आवाज दे बेटा. पतीची सेवा, महादेवाची सेवा पाहून मी धन्य झाले. मी गंगा आहे, तुझं उत्तम असणारं कल्याण व्हावं याकरता मी आले. तुला अपेक्षित असणारा, पाहिजे असणारा वर मागून घे. अनसूया मातेला आनंद झाला. दोन्ही हात जोडले, जोडून अनसूया मातेनं त्या गंगेला नमस्कार केला. प्रत्यक्ष माझ्यावर तुम्ही प्रसन्न असाल, माझ्यावर जर तुम्ही प्रसन्न असाल तर मला पाणी द्या. अनसूयेनं पाणी मागितलं.
गंगा म्हणाली, एक काम कर, या तपोवनामध्ये एक खड्डा तयार कर, तुला पाणी मिळेल. अनसूया मातेनं गंगेचं म्हणणं ऐकलं. एक खड्डा तयार केला आणि त्या खड्ड्यामध्ये गंगेने प्रवेश करताच तो गंगाजलाने पूर्ण भरून गेला. आणि गंगाजलाने पूर्ण भरला, कमंडलू भरलं. गंगेला नमस्कार केला आणि पती करता पाणी घेऊन आज अनसूया माता आश्रमात आल्या. पतिराज, तहान लागली ना तुम्हाला, पाणी आणलंय. ते पाणी पाहिलं. अत्रि ऋषींनी पाणी घेतलं, 3 वेळा आचमन केलं, पाणी पिले. आणि पाणी पिल्यानंतर ते बोलायला लागले, का गं, या पाण्याची चव निराळीच आहे. आपण नेहमी जसं पाणी पितो तसं हे पाणी नाही आहे. हे पाणी काहीतरी विशेष आहे. आणि अनसूया माता शांत राहिल्या. कुठून आणलं हे पाणी, काय करावं, काय सांगावं पतीला. आपली अनसूया असते, मग मी आणलंय, आपली अनसूया अशी सांगितली असती. पण अनसूया मातेनं मौन धरले. पतिराज, प्रत्यक्ष या ठिकाणी असं सांगावं तर या ठिकाणी माझी थोरवी होईल, आणि न सांगावं तर पतिव्रता धर्माचा भंग होईल. आणि मग अनसूयेनं सांगितलं, पतिराज, महादेवाची कृपा, तुमच्या तपश्चर्येची पुण्याई आपल्याला पाणी मिळालंय. पण अत्रि ऋषींना काही या ठिकाणी चैन पडेना. खरं सांग अनसूये, हे पाणी कुठून आणलंय, तू सत्य सांगत आहेस का? अनसूया म्हणली, पतिराज, पाणी कुठून आणलं हे तुम्हाला पाहायचं आहे का? चला माझ्यासोबत. अनसूयेने पतीला बरोबर घेतलं आणि ज्या ठिकाणी गंगा प्रगट झाली होती त्या ठिकाणी अनसूया माता घेऊन आल्या राजा. ते सुंदर गंगाजल पाहिलं आणि गंगाजल पाहिल्यानंतर प्रत्यक्ष या गंगाजलानं अत्रि ऋषीनं स्नान केलं, गंगेची पूजा केली आणि प्रत्यक्ष आता अत्रि अनसूया त्या आश्रमामध्ये राहून नित्यकर्म करू लागले. काही दिवसांनी गंगा म्हणाली, अनसूये, मला आता जाण्याची आज्ञा दे. बरेच वर्ष झाले मी तुझ्या संगतीमध्ये आहे, मला स्वस्थानी गेलं पाहिजे. गंगेनं पाहिले, अनसूया मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सते, माझ्यावर जर प्रसन्न आहे, तुझी जर माझ्यावर कृपा असेल तर एकच काम कर, इथून जाण्याची भाषा का बोलते? अनसूये, मला इथं जास्त काळ राहता येणार नाही. तुझी पतिसेवा, महादेवाची सेवा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले म्हणून आले, पण मला गेलं पाहिजे. अनसूयेनं सांगितलं, मला वाटतं माझ्यावर जसा उपकार केला तसा जगावर उपकार करण्याकरता याच स्थानी तो कायम राहावं. गंगामाता म्हणाली, हरकत नाही, मी राहावं अशी तुझी इच्छा आहे ना, मला काहीतरी दे. काय द्यायचं आहे तुला? प्रत्यक्ष या ठिकाणी तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री या जगात कोणी नाही. पण या असणाऱ्या जागे जर मी राहावं, मी इथं थांबावं, जगाचं कल्याण करावं असं जर मला तुला वाटत असेल तर हे जे व्रत केलं आहे पार्थिव शिवलिंगाचं, या पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाचं आणि पतिसेवा करण्याचं जे व्रत तू धारण केलं आहे, किती वर्ष झाले? म्हणजे 54 वर्ष झाले. मग त्या 54 वर्षापैकी 1 वर्षाचं पुण्य जर तू मला दिलं तर मी इथंच राहील. गंगेचं मनोगत अनसूया मातेनं जाणलं राजा आणि हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प केला राजा, 1 वर्षाचं पुण्य गंगेला या ठिकाणी अर्पण केलं आणि त्या तपोवनामध्ये ती गंगा कायम राहायला लागली. अत्रि अनसूयेची ही सगळी पूजा पाहिली. महादेव पार्वतीसह प्रगट झाले. महादेव पार्वतीने अत्रि अनसूयेला दर्शन दिलं. दोघा नवरा बायकोने महादेव पार्वतीला साष्टांग नमस्कार केला आणि दोघंही नवरा बायको प्रत्यक्ष या ठिकाणी अनसूये माता अत्रि ऋषी महादेवाची प्रार्थना करते झाले. होम हवन केलं, ऋषीमुनी येते झाले आणि त्याच ठिकाणी अत्रि ऋषींनी महादेव पार्वतीला विराजमान राहा अशी प्रार्थना केली. अत्रीश्वर नावाचं शिवलिंग तयार झालं आणि त्या कामदवनामध्ये महादेव पार्वती या स्वरूपामध्ये राहू लागले. राजा, कालंजर नावाच्या पर्वतावर भगवान महादेव लिंग रूपाने नेहमी राहतात. भक्तांना आनंद देणारे आहे. अनेक प्रकारचे शिवलिंग आहे. ऐका आता, एकदा अनेक असणाऱ्या शिवलिंगाच्या कथा तुम्हाला सांगितल्या, पण नर्मदा नदीच्या काठावर जे नर्मदा यात्रेला जातात, तुम्ही नर्मदा परिक्रमा करता, पण नर्मदेचं महात्म्य, गंगा नावाची नदी
नर्मदेला काय येऊन मिळाली त्याचा एक अध्याय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि आजचा तोच अध्याय आहे. आणि तुम्ही चालले शरयू नदीला भेटायला. रेवा नदीच्या तीरावर कर्णिकी नावाचं सुंदर नगर आहे. 4 वर्णाचे लोक मोठ्या प्रेमानं राहत होते राजा. याच गावामध्ये एका सुंदर ब्राह्मणाचा वंश या ठिकाणी छान वाढला होता. 4 मुलं होते आणि त्या ब्राह्मणानं बायकोचा लेकराचा निरोप घेतला आणि तो काशी यात्रेला निघून गेला. काशी यात्रेला गेला. जुन्या काळातले लोक काशीला गेले म्हणजे घरून सगळं आवरूनच जात होते. आले तर तुमचे, गेले महादेवाचे. आता काहीच नाही महाराज. यात्रेला जरी गेलं तर सगळा रिपोर्ट घरचा यात्रेचा रिपोर्ट घरी. सकाळी काय केलं, संध्याकाळी काय केलं, कुठं गेले, कुठं बसले, काय खाल्ले, काय पेले, आणि ते पण पुन्हा दृकश्राव्य आहे. माझी खोली पाहे कशी आहे, किती छान AC आहे, गादी किती छान आहे, पलंग किती छान आहे, गरम पाणी मिळतं, जेवायला कसं छान मिळतं, इत्थंभूत बातमी महाराज. व्हिडिओ कॉलवर असं चालतंय. भागवत कमी ऐकायचं पण चर्चा जास्त करायची महाराज. आणि चर्चेमध्ये आमचा जीव इतका रमून जातो. महाराजानं कथा काय सांगितल्या मला याच्यावर कोणी बोलताना 7 दिवसात दिसलंच नाही महाराज. बाहेर कुठं जायचं, खरेदी काय, आता एखाद दुसरा अपवाद असतो ना. 5 बोटं सारखे नाही ना. काही तर मागच्या दारानं येतात आणि मागच्या दारानंच जातात महाराज. त्यांना महादेवाचं दर्शन सुद्धा घ्यावं वाटत नाही इकडं. सुत म्हणाले महाराज, या ब्राह्मणीचं कुटुंब छान राहत होतं. नवरा मरण पावला महाराज. 4ही मुलाचा सांभाळ त्या ब्राह्मणीनं केला राजा. 4ही मुलं अतिशय पराक्रमी निघाले. आईच्या आज्ञेत वागणारे होते. आईला वृद्धत्व आलं. आईची इच्छा होती माझे मला एकदा काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं. पण 4ही मुलांना आईला काही काशी यात्रेला नेता आलं नाही. काशी 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 करत करत ती म्हातारी गतप्रथोडा आवाज. बरं आहे, असा आवाज येत जाय म्हणजे झोपलेले जागे होत राहते. काशी यात्रेला जायचंय, काशी यात्रेला जायचंय, काशी यात्रेला जायचंय. आईची इच्छा पूर्ण नाही झाली. पण आई गतप्राण झाली. आणि आई गतप्राण झाल्यानंतर आईने सांगितलं, बाळ आता माझी काही काशी यात्रा झाली नाही, पण मेले तर माझी हाडं तरी काशीत नेऊन टाका. मोठ्या मुलानं ते आईची अस्थी जमा केल्या. एका सेवकाला बरोबर घेतलं आणि आईचा अस्थी कलश घेऊन हा ब्राह्मणाचा मुलगा काशी यात्रेला निघाला. आणि काशी यात्रेला निघालेला असताना रोज यानं 20 मैल चालावं राजा. आणि 20 मैल चालावं. दरकोज दरमुक्काम काशी करावी राजा. काशी यात्रा करत असताना एका गावामध्ये याचा मुक्काम पडला. एका ब्राह्मणाच्या घरी थांबले. आणि एका ब्राह्मणाच्या घरी थांबलेले असताना राजा तो ब्राह्मण बाहेर आला. आजच्या दिवस मुक्काम करायला जागा मिळेल ना. जागा दिली. दोघंही जण थांबले. संध्याकाळची वेळ झाली होती. ब्राह्मण काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरातल्या मुलांना गाईचं दोहन करायचं सांगितलं होतं, पण लेकरानं ऐकलं नाही. गाईचं दूध काढलं नव्हतं. ते काढलेलं नाही पाहून त्या ब्राह्मणाला खेद वाटला आणि तो आपल्या पत्नीला म्हणाला, एवढं रात्र झाली तरी तुम्ही गाईचं दोहन का केलं नाही. रागाच्या भरामध्ये त्यांनी गाईचं वासरू सोडलं राजा. आता वासरूच आहे ते. वासरू जसं सोडलं ते 4ही पायावर उड्या मारायला लागलं. गाईजवळ गेलं राजा आणि त्या वासराला आकळण्याकरता जेव्हा यानं तयारी केली, वासरू आकळना महाराज. आता ज्याने दूध काढलं त्यांना वासरू कसं आकळल्या जातं हे माहिती आहे महाराज. आता पिशवीचं दूध, वरव्याचं दूध, महानंद दूध कोणाचं आहे कोणाला माहिती महाराज, पण दूध आहे एवढं नक्की आहे. मग ते वासरू आकळायला गेला राजा. वासरू आकळायला गेल्यानंतर वासरू उच्छृंखल होतं राजा. त्या वासराचा पाय या ब्राह्मणाच्या पायावर पडला. वेदना झाल्या आणि लाकडानं त्यानं त्या वासराला मारायला सुरुवात केली. माझ्या लेकराला विनाकारण मारतो आहे हे त्या गोमातेनं पाहिलं राजा. आणि गोमातेच्या डोळ्यात अश्रू आले. वासराला तडाखा दिला आणि ते वासरू गाईला प्यायला सोडलं. माय लेकराचं बोलणं झालं, काय गती आहे रे आपली. मागच्या जन्मात कोणतं पाप केलं असेल, मागच्या जन्मामध्ये काय दुःख भोगलं असेल आणि ते दुःख आज आपल्या नशिबाला आलं. आई केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. प्रत्यक्ष राजा या ठिकाणी आपण जे कर्म केलंय त्या कर्माचा भोग आपल्याला भोगावा लागेल. भोगतो न घडे संचिता वाचूने, करावे ते मनी समाधान. त्या ब्राह्मणानं तुला विनाकारण मारलं ना, मी सुद्धा त्याच्या पोराला मारल्याशिवाय राहणार नाही. आई
परोपकार करावा पण अपकार करू नये. त्याने अपकार केला म्हणून आपणही तसंच वागायचं का? माय लेकराचं बोलणं रात्री झालं आणि हा ब्राह्मण हे सगळं पाहतोय राजा. प्रत्यक्ष या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ते लेकरू गाईचं दूध काढायला गेलं आणि जसं वासरू सोडलं त्यानं सुद्धा वासराला मारलं. जसं वासराला मारलं गाईनं आपल्या शिंगावर घेतलं राजा. शिंग पोटामध्ये घुसलं, रक्तबंबाळ झाला आणि ब्राह्मणाचा मुलगा गतप्राण झाला. हा ब्राह्मण हे सगळं पाहतोय हा प्रकार आणि जसा मुलगा गतप्राण झाला गाईनं दोऱ्याला झटका दिला, गळ्यातल्या दोरीला झटका दिला, खुंट्यातलं दावं तुटलं राजा. आणि ती पांढरी स्वच्छ असणारी गाय एक हत्या झाल्याबरोबर काळी भोर झाली आणि पळायला लागली. जशी गाय पळायला लागली हा ब्राह्मणसुद्धा गाईच्या मागे पळायला लागला. गाईच्या मागे पळत असताना ती गाय रेवा नदीच्या तीरावर आली, नर्मदेच्या तीरावर आली. ब्राह्मणानं गायची शेपटी धरली, गाय नदीच्या पाण्यामध्ये गेली आणि एका क्षणामध्ये गाईचं ब्रह्महत्येचं पाप दूर झालं आणि ते धवल शुभ्र वस्त्र या ठिकाणी जसं असतं तशी पांढऱ्या रंगाची झाली. आणि प्रत्यक्ष राजा तिथं नंदिकेश्वर नावाच्या महादेवाचं शिवलिंग होतं. प्रत्यक्ष एक सुंदर स्त्री तिथं प्रगट झाली. ब्राह्मणानं नमस्कार केला. सते प्रत्यक्ष या ठिकाणी काळी होतीस ना तू, मग पूर्वीप्रमाणे पांढरी का झाली? त्याने प्रत्यक्ष ब्राह्मणानं त्या रेवा नदीमध्ये स्नान केलं. त्यानंतर नर्मदा मातेची या ठिकाणी प्रशंसा करू लागले. आपण मोठ्याने 3 वेळेला म्हणा नर्मदे नर्मदे नर्मदे. आणि प्रत्यक्ष राजा त्या असणाऱ्या सुंदर नर्मदे स्नान केलं आणि प्रत्यक्ष या ठिकाणी उत्तम अलंकार धारण केलेली एक स्त्री तिथं प्रगट झाली. ब्राह्मणानं नमस्कार केला. सते कोण आहेस तू आणि हे रूप कोणाचं आहे? ब्राह्मणा कुठं चाललास रे आणि तुझ्या हातात काय आहे? माझ्या आईच्या अस्थी आहेत, काशीनगरीला घेऊन चाललोय मी. ब्राह्मणा तुला काशीला जाण्याची गरज नाही. तू हे जे स्थान पाहिलंय ना या स्थानामध्ये तुझ्या आईच्या अस्थी या ठिकाणी सुंदर विसर्जित कर. का? अरे दरवर्षी वैशाख महिन्यामध्ये शुक्ल सप्तमीला गंगा नावाची नदी नर्मदा नदीला भेटायला येते. नीट ऐका आता. वैशाख शुद्ध सप्तमीला गंगेची आणि नर्मदेची भेट होते आणि तो पर्वकाळ आहे. आजही वैशाख शुद्ध सप्तमी आहे आणि आजच्या पर्वकाळामध्ये तुला गंगेला जाण्याचं कारण नाही. या संगमामध्ये जर तू तुझ्या आईच्या अस्थी विसर्जित केल्या तर तुझ्या आईला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्यक्ष राजा हा ब्राह्मणानं त्या देवीला नमस्कार केला. नंदिकेश्वर तीर्थस्थानी गेला. वस्त्रात बांधलेल्या आईच्या अस्थी त्याने त्या पाण्यामध्ये विधीपूर्वक विसर्जित केल्या. आणि अस्थी विसर्जित केल्याबरोबर त्याला एक दृश्य दिसलं. त्याची माता दिव्य विमानामध्ये बसून काशी नगरीमध्ये या ठिकाणी जाताना पाहिली. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी राजा आईनं आशीर्वाद दिला. तू या ठिकाणी संपन्न होशील, धनधान्य तुझ्या घरामध्ये राहील, तुला भरपूर आयुष्य लाभेल असा आशीर्वाद दिला आणि ती माता स्वर्गामध्ये निघून गेली. हा रेवा नदीचा गंगा नदीचा संगमाचा अध्याय तुम्हाला सांगितला. महाराज वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी गंगा नदी नर्मदेत का येते? राजा फार चांगली माहिती विचारलीस तू. ही कथा मी तुला विस्तारानं या ठिकाणी सांगतोय. ऋषिका नावाची एक ब्राह्मणाची पोरगी होती आणि ही ब्राह्मणाची पोरगी छानपैकी दिसायला सुंदर होती. यथाविधी तिचं लग्न लावलं आणि लग्न लागल्यानंतर काही दिवस तिचा संसार सुखाचा चालला राजा. पण लहानपणी तिच्या नशिबात विधवा होण्याचं भाग्य लाभलं. तिच्या पतीला दुर्धर व्याधी झाली आणि ती या ठिकाणी वैधव्याला प्राप्त झाली. आता तिला वैधव्य प्राप्त झालं हे लक्षात आल्यानंतर तिनं ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून कठीण तप करायला सुरुवात केली. आणि कठीण तप करत असताना नित्यनेमानं रोज स्नान करावं, शिवलिंग तयार करावं, पार्थिव शिवलिंग तयार करावं, त्याचं पूजन करावं आणि महादेवाची आराधना करावी. अनेक वर्षापासून तिची ही उपासना, तिची साधना चालू होती राजा. एकदा काय झालं, हे महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करत होती आणि त्याच अरण्यामध्ये मूढ नावाचा महाबलवान राक्षस या ठिकाणी राहत होता. आणि तो राक्षस या असणाऱ्या ब्राह्मण कन्येच्या आश्रमापाशी आला आणि तिच्या आश्रमापाशी आल्यानंतर तो बलवान होता, दुष्ट होता, मायावी होता. तिचं ते सौंदर्य पाहिलं, तिचं ते रूप पाहिलं आणि तो काम पीडित झाला. याला वाटलं हिच्या देहाचा भोग घ्यावा,
आपली इच्छा पूर्ण करावी अशी भावना या पापी दैत्याच्या देहामध्ये आली राजा. आणि प्रत्यक्ष राजा या मूढ नावाच्या दैत्यानं तिला खूप या ठिकाणी प्रलोभनं दाखवली, तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या व्रतापासून या ठिकाणी यत्किंचितही ढळली नाही, तिचा नित्यनेम चुकला नाही. ती महादेवाची पूजा करतच राहिली राजा. त्यामुळे त्याला राग आला. त्यांनी भयंकर मायावी रूप प्रगट केलं. दुर्वचनानं तिला भीती दाखवायला सुरुवात केली आणि त्यामुळे ती कृश झाली, व्याकुळ झाली आणि महादेवाच्या धावा करायला सुरुवात केली. पंचाक्षरी मंत्राचा जप करू लागली. स्वतःच्या रक्षणासाठी महादेवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. तिची आर्त हाक ऐकली आणि प्रत्यक्ष राजा भगवान महादेव तात्काळ प्रगट झाले. मूढ दैत्याला क्षणार्धात भस्म करून टाकलं. तिला अभय दिलं. कृपा दृष्टीनं तिच्याकडे पाहिले. प्रसन्न आहे, वरदान माग. त्या साध्वीनं महादेवाला नमस्कार केला. तुम्ही दीनबंधू आहात, शरणागताचं रक्षण करणारे आहात. हे महादेवा, प्रत्यक्ष मूढ नावाच्या दैत्याचा वध करून तुम्ही माझा धर्म वाचवलात, जगाचं कल्याण केलं. मी तुमच्याकडे काय मागणार? तुमच्या चरणी माझी अनन्य भक्ती राहावी आणि तुमची माझ्यावर सदैव कृपा राहावी, हेच वरदान द्या. आणि जसं मला तुम्ही या ठिकाणी वाचवलं तसं भक्तांचं रक्षण करण्याकरता याच स्थानावर तुम्ही स्थानापन्न व्हा अशी प्रार्थना केली. महादेवाने तिचं म्हणणं मान्य केलं. प्रत्यक्ष राजा, माझी भक्त आहे म्हणून मी कायम या ठिकाणी राहील. आणि महादेव या ठिकाणी निघून गेले. आणि हे गंगेचं मनोगत जेव्हा ऐकलं तेव्हा त्या ब्राह्मणाला सुद्धा आनंद झाला. गंगेला नमस्कार केला. त्या नंदिकेश्वर शिवलिंगाची पूजा केली राजा. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी तुला हे सगळं कथाभाग सांगितला. मले महाराज, हे महादेवाचं शिवलिंग अतिशय सुंदर आहे. आणि कपिला नगरीमध्ये कालरामेश्वर नावाचं शिवलिंग आहे. आणि सगळ्यामध्ये असणारं शिवलिंग जर कोणतं महत्त्वाचं असेल तर ते महाबळेश्वर. कोणतं? गोकर्ण महाबळेश्वर. पण हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये येत नाही. प्रत्यक्ष राजा हे गोकर्ण महाबळेश्वर कसं जन्माला आलं? ऐक राजा, सत्ययुगामध्ये हे महादेवाचं शिवलिंग पांढऱ्या रंगाचं होतं. त्रेतायुगामध्ये तांबड्या रंगाचं होतं. द्वापारयुगामध्ये पिवळ्या रंगाचं होतं. आणि कलियुगामध्ये ते काळ्या रंगाचं आहे. हे अतिशय शिवपीठ आहे राजा. प्रत्यक्ष हे शिवपीठ छान आहे राजा. या महादेवाचं पूजन केल्यानंतर महादेव कृपा करतात. म्हणजे प्रत्यक्ष हे शिवलिंग छान आहे राजा. आणि हे महादेवाचं आत्मलिंग आहे. आत्मलिंग प्रत्यक्ष महादेवानं रावणाला दिलं होतं. आणि रावणानं तो घरी घेऊन गेलेला असताना याला खाली ठेवू नका असं सांगितलं, पण रावणाचे हात जड झाले. त्यानं ते खाली ठेवलं, बळ लावलं. बळ लावूनसुद्धा ते गोकर्णाचं आकार कर्णासारखा झाला, कानासारखा आकार झाला गाईच्या, म्हणून त्याचं नाव गोकर्ण महाबळेश्वर असं ठेवण्यात आलं. महाराज, या गोकर्ण महाबळेश्वराची कथा काय आहे राजा? प्रत्यक्ष या ठिकाणी या गोकर्ण महाबळेश्वराचं पूजन केल्याने एक चांडाळ स्त्री शिवलोकामध्ये निघून गेली. चांडाळ स्त्री शिवलोकामध्ये निघून गेली. काय झालं होतं महाराज तिच्या हातून? ती पूर्वी ब्राह्मणाची कन्या होती आणि तिचं नाव सौमिनी असं होतं. जेव्हा ती लग्नाची आली, तिच्या पित्याने एका अयोग्य ब्राह्मणाबरोबर तिचं लग्न करून दिलं. काही काळ सुखाचा संसार केला आणि पुढे तिच्या नवऱ्याला व्याधी झाली आणि तो गतप्राण झाला. आणि ही सौमिनी नावाची मुलगी विधवा झाली. दिसायला सुंदर होती राजा. आणि आईबापानं लेकरू घरी आणलं नीट राहील म्हणून. पण हे लेकरू नीट राहीलच ना राजा. आईच्या माघारी, बापाच्या माघारी तिनं नको ते कर्म करायला सुरुवात केली राजा. आईचा धाक राहिला नाही, बाबाचा धाक राहिला नाही. आणि नको ते कर्म ती करायला, आता काही शब्द समजून घेत जा. आणि नको ते कर्म ती करायला लागल्यामुळे राजा प्रत्यक्ष या ठिकाणी तिचं दूषित कर्म कोणालाही सहन होईना. काही दिवस बंद खोलीमध्ये हे कर्म होतं आणि काही दिवस उघड उघड हे कर्म सुरू झालं. आईला बातमी कळाली, बापाला बातमी कळाली, नातेवाईकाला बातमी कळाली आणि त्या सगळ्यांनी तिला घराच्या बाहेर काढून दिलं. आता तिला धाकच राहायला नव्हता महाराज. निधाकी झाली होती. अरण्यामध्ये आली, अरण्यामध्ये राहायला लागली. कंदमुळं खावं, पानं खावे, अरण्यामध्ये राहावं राजा. त्या अरण्यामध्ये एक शूद्र पुरुष राहत होता आणि एका शूद्रानं तिचं सौंदर्य पाहिलं आणि हिच्याशी लग्न केलं. तिचा धर्म भ्रष्ट झाला, तिचं कर्म भ्रष्ट झालं राजा. नको ते खावं, नको ते प्यावं, मदिरा प्यावी, मांस भक्षण करावं आणि त्या शूद्राबरोबर तिनं त्या अरण्यामध्ये झोपडी बांधून आपला दिवस कंठायला सुरुवात केली.
या क्षुद्राच्या घरी गाई वासरं मेंढे बकरे सगळे पाळलेले होते राजा. एक दिवस हिला खूप भूक लागली आज सौमिनीला, आणि सौमिनीला खूप भूक लागल्यानंतर अंधार पडला होता. मस्तपैकी दारू पिली होती महाराज तिनं, आणि त्या दारूच्या नशेमध्ये मद्याच्या नशेमध्ये ती त्या गोठ्यामध्ये आली. हातामध्ये धारधार शस्त्र घेतलं राजा, आणि धारधार शस्त्र घेऊन तिनं एका बकऱ्याचं मस्तक कापायचा विचार केला. पण अंधारात तिला बकरू आहे का गाईचं वासरू आहे हे कळालं नाही राजा. अंधारात तिनं त्या वासराची हत्या केली. वासरू मोठ्यानं हंबरलं आणि तिच्या मुखातून 2 वेळेला महादेवाच्या नामाचा उच्चार झाला. शिव शिव शिव, एवढंच तिनं पुण्यकर्म केलं होतं महाराज. ते मांस खाल्लं आणि प्रत्यक्ष राजा कालांतरानं ती मरण पावली. अनेक नरकयातना तिला भोगाव्या लागल्या, आणि त्यानंतर यमधर्मानं तिला चांडाळाच्या घरी जन्माला घातलं. आणि चांडाळाच्या घरी जन्माला आली. आली तर आली, चांगली नाही आली, आंधळी म्हणून जन्माला आली राजा. बरं, दुःख संपलं नाही. काय झालं? जन्माला आली, आई मरून गेली, बाप मरून गेला, आंधळी त्या गावामध्ये चांडाळीने फिरायला लागली राजा. जोपर्यंत चांगली होती तोपर्यंत भीक मागून खाल्लं राजा. पण आता ती थकली होती राजा, रोगजर्जर झाली होती. तिला चालायला सुद्धा या शरीरामध्ये त्राण नव्हतं. आणि अशी ही चांडाळणी गावातून फिरत 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 गोकर्ण महाबळेश्वराच्या रस्त्याला लागली. पहा, यात्रेचे दिवस आले होते. महाशिवरात्रीचा पर्वकाळ होता आजचा, आणि ते चांडाळणी गोकर्ण क्षेत्राला जे लोक चालले होते त्यांच्या मागे 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 भीक मागत चालली होती. गोकर्ण क्षेत्रामध्ये आली, सगळ्याला भीक मागितली, पण उपवासाची भीक कोण देणार? पण एक सज्जन चांगला होता राजा, महादेवाचं दर्शन करून आला होता, आणि या सज्जनानं आपल्या हातातलं बेलाचं पान या चांडाळणीच्या हातावर ठेवलं. आंधळी होती पण स्पर्शज्ञान चांगलं होतं. ही वस्तू खाण्याची नाही म्हणून राग आला. जसं पाणी घेतलं फेकून दिलं राजा. जिथं पान फेकलं राजा तिथं महादेवाचं शिवलिंग होतं. अनायासे प्रत्यक्ष राजा त्या शिवलिंगावर हे बेलपत्र गेलं. त्या दिवशी तिला उपवास घडला, दिवसभर पाणीसुद्धा पिली नाही, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलपत्र तिने महादेवाच्या असणाऱ्या शिवलिंगावर या ठिकाणी समर्पित केलं. तिचे जन्मजन्मांतरीचे दुःख नष्ट झाले, तिचा उद्धार झाला राजा, आणि ती शिवलोकामध्ये या ठिकाणी गेली. केवळ शिव शिव हे 2च वेळेला तिने उच्चारलं. एकदा शिव म्हणलं तर एवढा भाग आहे, मग अखंड शिवनामाचा जप केला तर महादेव दर्शन का देणार नाहीत राजा? राजा इक्ष्वाकू वंशामध्ये मित्रसह नावाचा राजा होता. या मित्रसह राजा धर्मानं वागणारा होता. याचे कुलगुरू वशिष्ठ होते राजा, आणि कुलगुरू वशिष्ठ असताना एक दिवस प्रत्यक्ष हा मित्रसह राजा अरण्यामध्ये शिकारीला गेला. शिकार करत असताना त्या अरण्यामध्ये 2 दैत्य जुळे भाऊ राहत होते राजा, आणि 2 दैत्य जुळे भाऊ राहत असताना एका भावाचा याने नाश केला आणि एक भाऊ जिवंत राहिला. प्रत्यक्ष राजा एका भावानं विचार केला, विनाकारण माझ्या भावाला मारलंय ना, मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हा दैत्य मायावी होता. या राजाच्या घरी आला, आचार्याचं रूप धारण केलं. त्या दिवशी त्याच्या घरी वशिष्ठ जेवायला येणार होते राजा, आणि वशिष्ठ जेवायला येणार होते. प्रत्यक्ष राजा वशिष्ठ जेवायला आले, आणि त्या वशिष्ठाच्या ताटात यांनी आभक्षाचं ताट या ठिकाणी समोर ठेवलं. वशिष्ठांना खूप राग आला. राजा, माझ्यासारख्या धार्मिकाला, माझ्यासारख्या ऋषीला तू अभक्षभक्षण करायला लावतोस का? जा, मी तुला शाप देतो, मी तू या ठिकाणी ब्रह्मराक्षस होशील. राजा म्हणाला, गुरु महाराज, माझा काही दोष नाही, आणि तुम्ही मला शाप दिला? राजानं ऋषीला शाप देण्याकरता, कुलगुरूला शाप देण्याकरता हातामध्ये पाणी धारण केलं. राजा बायको मदयंती नावाची होती. पतिराज कुलगुरू आहेत, ते साधू आहेत, संत आहेत, महात्मा आहेत, त्यांना शाप देण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? म्हणून ते शापाचं पाणी त्यानं आपल्या पायावर टाकलं. त्याच्या पायाच्या अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत त्याचे दोन्ही पाय काळे झाले. पुढे त्याला कल्माशपाद असं नाव देण्यात आलं. वशिष्ठाने अंतर्ज्ञानानं जाणलं, तुझी काही चूक नाही, त्या दैत्यानं हा सगळा खेळ केला. तुला ब्रह्मराक्षस होशील असा वर दिला ना, 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील, आणि 12 वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी उद्धरून जाशील. अरण्यामध्ये ब्रह्मराक्षस झाला राजा, अरण्यामध्ये राहायला लागला. पण त्याच अरण्यामधून एक ब्राह्मणाचं जोडपं तीर्थयात्रेला निघालेलं होतं. नवरा बायको छान होते राजा, नुकतंच लग्न झालं होतं, संसाराची पायरी ओलांडलेली नव्हती, आनंदामध्ये देवधर्म करण्याकरता निघालेला असताना या मित्रसह नावाच्या राजाच्या रूपातल्या ब्रह्मराक्षसानं
तिच्या नवऱ्याला धरलं. राक्षसा, नुकतंच लग्न झालंय, अजून संसाराची स्वप्नसुद्धा आम्ही पाहिलेली नाही. आमचा संसार सुखाचा होऊ दे, माझ्या नवऱ्याला सोडून दे. पण तिच्या देखत त्या ब्रह्मराक्षसरूपी राजानं तिच्या नवऱ्याला ठार केलं. ब्राह्मणी संतापली राजा, आणि संतापलेल्या ब्राह्मणीनं सांगितलं, राजा, प्रत्यक्ष या ठिकाणी तुला ब्रह्महत्येची सुटका व्हावी, या ठिकाणी तू हे सगळं केले, जा, तुला ब्रह्महत्या या ठिकाणी लागेल. आणि तुला आजपासून तुझ्या बायकोचा संग करता येणार नाही. जर तुझ्या बायकोचा संग करायला जाशील तर तू मृत्यूला पावशील. 12 वर्षानंतर मित्रसह नावाचा राजा या ठिकाणी पुन्हा मूळ रूपामध्ये आला, पण ब्रह्महत्येचा पाप त्याला लागला. ब्रह्महत्येचं पाप लागलं. ही हत्या माझ्या मागे अहोरात्र लागते. बायकोला सगळा विचार सांगितला, आणि मित्रसह राजाची प्रार्थना ऐकून गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये ते येथे झाले. गौतमाने सांगितलं, राजा, घाबरू नकोस. जो महादेवाला शरण जातो, प्रत्यक्ष राजा महादेव त्याच्यावर कृपा करतो. तो मित्रसह नावाचा राजा गोकर्णाला आला, महादेवाची उपासना केली, आणि महादेवाच्या उपासनेनं या मित्रसह राजाची ब्रह्महत्येच्या त्रासातून मुक्तता झाली. सगळ्यांचा पशुचा नाथ म्हणून त्याला पशुपती असं म्हटलं जातं. कधी तारकासुराची युद्ध करत असताना भगवान परमात्माला दिव्य रथाची गरज लागली. सगळे देव पशु झाले, आणि पशुचा पती म्हणून महादेवाला पशुपती असं नाव देण्यात आलं. सगळे देव पशु आहे, आणि या आम्ही सगळे पशुरूपामध्ये आहोत, आणि या पशुचा नाथ, त्याचं नाव पशुपतीनाथ असं पडल्या गेलं. पुढे हटकेश्वर या ठिकाणी लिंगाची महती सांगितली. भले महाराज, प्रत्यक्ष या ठिकाणी मला हे सांगा की अंधकासुराला गुहेत ठेवलं आणि अंधकासुराचा उद्धार केला. प्रत्यक्ष राजा, या असणाऱ्या महादेवाची पूजा गुरुवानं का करायची? आजच्या कथेचा शेवटचा अध्याय. आजची कथा संपली म्हणजे तुम्हाला अयोध्येला जाता येईल. गडबड करू नका ना, अजून व्हायचा ना. गुरुजीला भलते ते गुरुजी लोक शांतच बसत नाही, त्यांना काय करावं कळत. त्याला वाटलं आपण अजून ड्युटीला ते काय की ते सगळे विद्यार्थ्याला जसे वळते तसे माणसाला वळते बाबा. असं आहे कामाचा अनुभवचा. आणि गुरुजी लोक पाहिजे म्हणजे आम्हाला शिस्त लागते. बाळू काका, गुरुजी शिस्तीत असला का यात्रा शिस्तीत होते. अंधकासुराचा या ठिकाणी उद्धार केला, आणि या असणाऱ्या महादेवाच्या पुजाऱ्याचं नाव देवलक आहे. मूळचं नाव तुमचं देवलक आहे. त्याला मराठीमध्ये गुरव असं म्हणतात. महादेवाची पूजा, मारुतीची पूजा घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. देवीच्या ठिकाणी काही गुरव लोक अजूनही पूजेला आहेत. मग हे गुरव कसे जन्माला आले, हे कोण होते, याचा अधिकार काय आहे, एवढी कथा सांगा ना महाराज आम्हाला. ऐक राजा. ब्राह्मणानो, एक कथा सांगतो, सर्व गोष्टी तुला कळतील. सुत म्हणाले शौनकादेश सर्व ऋषींना. ज्याला शिवशास्त्राचं ज्ञान असणारा आणि प्रत्यक्ष राजा छानपैकी सुंदर असणारा दधीची नावाचा एक ब्राह्मण होता. आणि हा दधीची नावाचा ब्राह्मण धर्मानं वागणारा होता, सुशील होता राजा. शिवशास्त्राचं ज्ञान त्याला होतं राजा. त्याचा पुत्र सुदर्शन हाही सुशील होता, गुणवान होता. दुकुला नावाची बायको होती त्या दधीची, त्याची ती दुष्ट कुळामध्ये जन्माला आली होती. तिने सुदर्शनाला आपल्या अधीन करून ठेवलं होतं. कसं केलं होतं? जय देव जय माझी बायको, तू ते सांगे आता ते मी ऐको. जय देव जय देव. सूत म्हणाले शौनकादेश सर्व ऋषींना, या दुकुलेने आपला नवरा या ठिकाणी अधीन केला होता, अधीन केला होता. नवऱ्याला आपलंसं केलं. बस म्हणलं की बसत होता, उठ म्हणलं की उठत होता, पाणी आण म्हणलं की पाणी आणत होता, बाजारात जाय म्हणलं की बाजारात जात होता, दळण आण म्हणलं की डबा घेऊन दळायला जात होता. आपल्या वशामध्ये केलं होतं, आपल्या मुठीमध्ये केलं होतं राजा. एकदा दधीची नावाचे गुरुजी ब्राह्मण आपताकडील उत्सवानिमित्त दुसऱ्या गावी जाण्याकरता निघून गेले. रात्र झाली, मुक्काम पडला. आपल्याला यायला उशीर होईल असं दधीचे ब्राह्मणाला वाटलं, आणि त्यांनी बायकोला सांगितलं, काळजी करू नको सुदर्शना, महादेवाची पूजा चुकायची नाही.
मी काही दिवसासाठी बाहेर चाललोय, रोज महादेवाची पूजा करायची. सुदर्शनानं वडिलाचं म्हणणं मान्य केलं. सुदर्शन नित्यनेमानं महादेवाची पूजा करायचा, आरतीवाद करायचा, नैवेद्य दाखवायचा. महाशिवरात्रीचा पर्वकाळ आला आणि महाशिवरात्रीच्या पर्वकाळाची या सुदर्शनानं पूजा केली. आणि सुदर्शन घरी आला. घरी आल्यानंतर प्रत्यक्ष राजा या सुदर्शनाची बायको शृंगार करून बसली होती. नवरा घरी आला आणि नवऱ्याला तिने आपल्या वश करून घेतलं. राजा महाशिवरात्रीचा पर्वकाळ असताना, उपवास असताना बायकोच्या मुठीमधले असणारे आहे सुदर्शन तिच्या असणाऱ्या अंतःपुरामध्ये गेला. नको ते कर्म केलं राजा आणि प्रहर पूजेची आठवण झाली आणि त्याच अवस्थेमध्ये स्नान न करता तो महादेवाच्या देवळात आला. पहा, महादेवाची पूजा केली. शिवरात्र आहे हे विसरून गेला आणि हे प्रकार झाल्याबरोबर राजा प्रत्यक्ष या ठिकाणी अशी पूजा केली, तू जड होशील. आणि प्रत्यक्ष सुदर्शनाला जडवत्व प्राप्त झालं. लांबून दर्शनाची वेळ आली त्याच्यावर. दधीची ऋषी घरी आले आणि दधीची ऋषीने हे सगळं ऐकलं आणि ही सगळं हकीकत ऐकल्यानंतर माझ्या कुळाला कलंक लावलास, बट्टा लावलास, माझ्या कुळाचं नाक खाली घातलं आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी एवढ्या वर्षाची सेवा वाया घालवली आणि सुदर्शनाची सुद्धा निंदा केली. पण काय केलं म्हणजे मला हे सगळं प्राप्त होईल? शेवटी त्याच्या हितासाठी या असणाऱ्या दधीची ब्राह्मणानं त्याला पार्वतीची या ठिकाणी सुंदर पूजा करायला सांगितली. हा सुदर्शन नावाचा मुलगा पार्वती मातेला शरण गेला. पार्वती मातेची सुंदर आराधना केली आणि पार्वतीने प्रत्यक्ष या ठिकाणी त्याची भक्ती पाहिली. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि प्रत्यक्ष राजा पार्वतीनं दर्शन दिलं, मांडीवर घेतलंय, दुधातुपानं स्नान घातलं. छानपैकी या ठिकाणी सर्व उपचाराने महादेव पार्वतीची त्या सुदर्शनानं या ठिकाणी सुंदर पूजा केली. आणि आमच्या असणाऱ्या भक्तीमध्ये तू या ठिकाणी तल्लीन झाला, आमची सेवा केली म्हणून आम्ही तुला या ठिकाणी आशीर्वाद देतो. आजपासून जे काही धनधान्य माझ्या शिवलिंगापुढे येईल ते सगळं धनधान्य घेण्याचा अधिकार तुला राहील. कोणाला? पण सगळे गुरु गावं सोडून पुण्याला जाय, इकडं जाय, तिकडं जाय, तिकडं जाय, आपल्या पूजा सोडले, आपले वतन सोडले, आपले गावं सोडले. आता गावाला फक्त एकदाच यायचं, कधी? उत्सवाला. ते फक्त गावापुरतं राहिलं महाराज. वतन सोडलं महाराज. आम्ही आमची जागा सोडली म्हणून समाजाने सुद्धा आम्हाला आमची जागा दाखवून द्यायचा चंग बांधला. आपली जागा सोडू नका, आपलं वतन सोडू नका. अर्धी असेल तर अर्धी, चतकोर असेल तर चतकोर. शेवटी वतन ते वतन असतं, गाव ते गाव असतं महाराज. प्रत्यक्ष या ठिकाणी तुला धनधान्य मिळेल. माझ्या पूजेमध्ये कर्मामध्ये आळस करायचा नाही. प्राजापत्य व्रतामध्ये तू मुख्य असतील, तुझा सहभाग असेल, महादेवाची पूजा करायची असेल आणि गुरव जर नसेल तर महादेवाच्या पूजेचं पुण्य लागत नाही. गुरुवानं सुद्धा तसं वागलं पाहिजे. म्हणजे महाराज आमच्या गावी फक्त दत्त जयंतीलाच जातो आम्ही, आमच्या गावाला सोयत नाही. पुण्याला वेल सेटल झालं, पोरगा तिकडं, पोरगी तिकडं, सुनबाई तिकडं, आम्ही तिकडं. पेन्शनसुद्धा ट्रान्सफर करून घेतली. आता काही नाही, देव जाणे आणि गाव जाणे. त्याची आंघोळ हो नाही तर पारसा राहो, तू मागं लागल्याशिवाय राहत नाही ना. मग आपलं वतन, आपलं कुल, आपली जागा सोडू नका महाराज. महादेव प्रसन्न झाले, अपराधाबद्दल क्षमा केली राजा. आणि त्या दिवसापासून हनुमंताची पूजा घेण्याचा अधिकार, महादेवाची पूजा घेण्याचा अधिकार गुरुवाला आहे. ब्राह्मणाला सुद्धा ती पूजा देण्याचा अधिकार नाही. गुरव हा समाज ब्राह्मणाच्या कुळापासून जन्माला आला म्हणून गुरुवाचं आणि ब्राह्मणाचा, त्यांच्यातही 12.5 जाती आहेत. काही पाटील गुरव आहेत, काही असे गुरव आहेत, काही पुजारी गुरव आहेत, काही कुलकर्णी गुरव आहेत, पुष्कळ गुरव आहेत. तुम्हाला तरी 12.5 माहिती आहेत का? नाही, आम्ही गुरव आहे नुसते. महादेवाला पाणी कधी घातलं नाही, गुरव आहे. गावं सोडून दिले, घरं सोडून दिले. आमचं घर आहे महाराज, काय झालं? पडलं का? 5 भाऊ आहेत म्हणले, बांधावं कोणी? बांधावं कोणी?
गावाचं वतन सुटलं, देव तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा मग 5 आहेत आणि 5 दिशेला 5 पांडव आहेत. एक पूर्वेला, एक पश्चिमेला, काही उत्तरेला, एक पूर्वेला पाहतं, एक दक्षिणेला पाहतं. कोणाला मेळ लागत नाही महाराज. जो तो आपल्या मस्तीमध्ये मग्न आहे. काय कथा आली, मी नाही सांगत आहे, शिवपुराण सांगत आहे. एखाद्यानं तरी येऊन पाहावं ना महाराज, तिथं सोयच नाही, करून घ्यावं. बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा सोय करून घ्यावं, कधीतरी जावं. चला ना पतिराज, काय आपण पुंतांब्याला जाऊ, मी तुम्हाला भाकरी करून घालते, तुम्ही तिथं राहा. पण हिला फिरायची सवय असते, हिला वेल सेटल लागतं, मस्तपैकी छान झकपक कपडे घालून फिरावं वाटतं. आणि तिथं खेड्यात कोण राहील? आणि खरं जर बाळू काका तुम्ही असाल ना, वहिनीला घेऊन जा, 2-4 दगडाची चूल मांडणार, 5-6 महिने राहा महाराज. तुम्हाला किती महादेव कृपा करेल पहा. माझं बोलणं जरा अवघड वाटेल, पण मला काही त्याच्यात मिळणार नाही, पण तुमचं कल्याण होईल महाराज, कारण तुमचं वतन आहे. आपल्या वतनापासून जो दूर जातो, कथा तीच आहे. आणि म्हणून शेवटचा अध्याय ठेवला त्याचा. देवाची सेवा केली की देव मेवा दिल्याशिवाय राहत नसतो. देवाला जर तुम्ही तसं ठेवलं, परंपरेनं तो तुमच्याकडे आलाय ना, त्याचं प्राप्ती करा. हा आगंतुक एखादं मंदिर बळकावू नका, पण जे परंपरेनं तुमच्याकडे आलंय त्या परंपरेला जपा. तुम्ही जर जपली तर तुमच्या पुढच्या पिढ्या जपतील, नाही तर आमच्यासारखं होईल. आमचा महादेव आहे, पण आम्हाला कोणीच नाही तिथे त्या गावात. आमचं घरं नाही, आम्ही भामट्यासारखे जातो, गावाच्या बाहेर महादेवाचं दर्शन घेतो, वापस येतो महाराज. कारण उतरायलाच जागा नाही आम्हाला. आमच्या बापदाद्यानं ठेवलीच नाही तर काय करणार आहे? परिणाम आमच्या 3ही घराला भोगावा लागतोय. हा अनुभव मी तुम्हाला सांगतोय. पण आपलं वतन सोडू नका महाराज, आपल्या कुलदेवतेला सोडू नका, आपल्या वतनाला जागा महाराज. सुदर्शनाला हे वरदान दिलं आणि त्यापैकी काही गुरव भिक्षुक झाले राजा. परळीला गेलात, औंढ्याला गेलात, तर काही गुरव ब्राह्मण आजही महादेवाची पूजा सांगण्याकरता आहे. ब्राह्मणाला पूजा सांगण्याचा अधिकार आहे, पूजा घेण्याचा अधिकार नाही. मग गुरुवाचं पोट कशावर चालतं? तुम्ही शिवमूठ वाहता, पण तुम्ही इतक्या विचित्र आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीला वाहता. जवस वाहिले तर महादेवाच्या पिंडीला चिटकतील, मूग आहे ते पाण्याबरोबर वाहून जातील, ते तांदूळ खराब होतील. त्या गुरुवाचं पोट भरल कसं? शिवमूठ घ्यायची, महादेवाच्या मस्तकाला लावायची, द्रोणात टाकायची. पण तुम्हाला कोण शिकविलंय की महादेवाच्या डोक्यावर वाहा? कुठून तुमचं शास्त्र जन्माला येतं? त्याला पोथी नाही, त्याला पुराण नाही, त्याला राजा नाही, त्याला राणी नाही, तिला लेकरं नाही, तिला बाळं नाही. शिवा शिवा महादेवा, माझी मूठ तुला देवा, असा मंत्र आहे महाराज त्याच्यात. आम्ही गप्पा हानीत. सुदर्शनाला अधिकार दिला आणि तेव्हापासून गुरव नावाचा पुजारी हा महादेवाचा अधिकारी झाला राजा. आणि जो कोणी त्याला बटूक हा शब्द आहे, नीट ऐका, गुरुवाला बटूक हा शब्द आहे. महादेवाची पूजा करायची असेल आणि बटूक जर नसेल तर महादेवाच्या गुरव जर नसेल तर महादेवाची पूजा फलित होत नाही. एक राजा महान शिवभक्त होता आणि महान शिवभक्त असताना त्यांनी प्राजापत्य व्रताचं या ठिकाणी व्रत घेतलं होतं. रोज ब्राह्मणाला भोजन घालावं, यज्ञ करावा त्यांनी राजा. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला एक झेंडा दिला, ध्वज दिला. राजा, हा ध्वज प्रातःकाळी उभा राहील आणि माझा प्राजापत्य यज्ञ पूर्ण झाल्यावर सायंकाळी खाली अर्ध्यावर येईल. राजानं त्या ध्वजाचं आरोहण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उभा राहील. यज्ञ पूर्ण झाला नाही तर तो खाली पडणार नाही. रात्रीच्या वेळी हा ध्वजस्तंभ तसाच राहील. राजाने त्या ध्वजाची यथाविधी स्थापना केली. शिवपूजनाचा प्राजापत्य यज्ञाचा नेम पूर्वीप्रमाणे चालू ठेवला आणि तो ध्वज नित्यनेमाने खाली पडायला लागला. सकाळी आपोआप या ठिकाणी ध्वजारोहण व्हावं. एक दिवशी बटुकाचं कार्य आधी पूर्ण झालं आणि सगळ्याच्या आधी बटूक जेवून गेला. ब्राह्मणाचं भोजन होण्यापूर्वीच तो ध्वज मध्ये आला आणि राजाने विचार केला, असं का झालं? राजा, तुझ्या यज्ञामध्ये महान शिवभक्त गुरव या ठिकाणी जेवण करून गेला, म्हणून आजपासून तुझा यज्ञ पूर्ण झाला. एवढा मोठा गुरुवाचा अधिकार आहे, म्हणून गुरुवाती आणलेला बेल आणि तुम्ही आणलेला बेल याच्यात फरक आहे. जुन्या काळामध्ये माळीन फुलं आणून देत होती, गुरव बेल आणून देत होता, हे सगळं होतं. आता कोणालाच नाही ना महाराज, त्याला गरज नाही, त्याला नाही, त्याला नाही. आमचा धंदा आम्ही सोडवून दिला, लोकांच्या म्हशी भादरायला लागलो महाराज आम्ही.
गुरुवाने दिलेलं एक पान आणि तुम्ही आम्ही आणलेले 1000 पान, 1000 पानाची बरोबरी एक बेलाचं पान गुरुवाने दिलेलं हे करत महाराज. इतका मोठा अधिकार गुरुवाचा आहे. हा सगळा कथाभाग सांगितला महाराज. मग 12 ज्योतिर्लिंग कसे जन्माला आले आणि या असणाऱ्या कथेची सांगता कशी. उद्या सकाळच्या शेवटचं 7वं सत्र उद्या या ठिकाणी होईल. आजची कथा या ठिकाणी पूर्ण झाली. इति श्री शिवपुराणांतर्गत बटुकेश्वर महात्म्य अध्याय. हरे नमः हरे नमः हरे नमः. आजची कथा या ठिकाणी थांबली. जे आरतीचे यजमान असतील त्याने आरतीला यावं आणि आजची कथा झाल्यानंतर आरती होईल. आरतीनंतर सूचना सांगा ना. सांगितलं का? नक्की का? हां, आरती करायची, भोजन करायचं, गाडीत बसायचं, रामाच्या दर्शनाला जायचं. रामाच्या दर्शनाला जात असताना अखंड रामनामाचा जप करत जायचं. जे जप करणार नाही त्याला राम लवकर दर्शन देणार नाही. जप करत जा, गप्पा मारीत जायचं नाही. सगळ्यांनी या ठिकाणी आजच्या कथेचा आनंद घेतला त्याबद्दल धन्यवाद. उद्या कथाचा 7वा दिवस आहे. कथेची सांगता आहे. परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. 7 दिवसाची 7 कथा पुष्प भगवंताच्या चरणी आपण उद्या समर्पित करणार. हे बघा, ज्यांना पेन ड्राईव्ह घ्यायचे त्यांनी यांच्याकडं नाव नोंदवायचं आहे. व्हिडिओवाल्यांकडं पेन ड्राईव्हमध्ये तुम्हाला 7 दिवसाची कथा त्याच्यामध्ये ते डाउनलोड करून आपल्याला देणार. उद्या संध्याकाळी रुपये फक्त 1500, 1500 रुपये व्हिडिओवाल्यांकडे जमा करायचे. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्याकडं नाव नोंदवावं किंवा माझ्याकडं अयोध्येला जाताना बसमध्ये सांगितलं तरी चालू शकतंय. धन्यवाद. चला आरतीचे यजमान. चला लवकर चला. ठीक आहे काय? ठीक आहे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनौ हरे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उडी चिंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना वृत्ती. जय देव जय देव. रत्न कवित रातुल गौरी कुमारा. नाटी उठे कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. तेनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्र मन स्मरणे मात्र मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरळ सुंड वक्र सुंड त्रिनयना. माता वटपाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर गजवदना. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लवथवते विक्राळा ब्रह्मांडे बाळा. विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. दुनिया गंगा जळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उदळण चितकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा गल्हाळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय. देवी दैत्य सागर मंथन केले. त्या माझी अवचित हर हर जे उठले. तू आसुरपणे प्राशन केले.
सिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती व वाळू भावार्ती व वाळू तुम्ही कर्पूर गौरा जय देव. व्याघ्र फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी यतमोरी जय देव वाचे उच्चारी रघुकुटील रामदासा संतरी. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती व वाळू भावार्ती व वाळू तुम्ही कर्पूर गौरा जय देव जय देव. धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती छत्र सिंहासनी बसले जानकीपती जानकीपती बसले अयोध्यापती बसले अयोध्यापती. धूप दीप झाला आता कापूर आरती ध्यान कळे ना ज्ञान कळे ना कळे काही रामा ना कळे काही शब्द रूपी गुंफुनी मला वाहतो पायी मुखी नाम नेत्री ध्यान हृदय तव मूर्ती रामा हृदय तव मूर्ती. धूप दीप झाला आता कापूर आरती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रात सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामे कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रे सुसंगत प्रदीप्तवासा सुसंगतेन निराञ्जने ते जगदीश कुर्यात् घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणेन नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व देव देव कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती वा नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली.